वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी मुगापासून काहीतरी चांगलं बनवते, गोड बनवते. म्हणजे मी बनवते मुगाचे लाडू. तर ते कसं बनायचं ते सांगते मी तुम्हाला. खूप छान लागतात प्रोटीनसाठी किंवा लहान मुलांसाठी. लहान मुलं कडधान्य जास्त खात नाहीत, त्यांना जर कडधान्याचं काही द्यायचं असेल तर हा एक खूप छान पदार्थ आहे. तर पहिले मूग भाजून घ्यायचे. तर मी इथे 1 किलो मुगाचे लाडू बनवते. तर मी पहिले मूग भाजून घेतले. मूग बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे, एकदम फास्ट गॅसवरती भाजायचे नाही. असा मुगाचा कलर येईपर्यंत भाजायचे. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे. ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार जे आहेत ते टाका. माझ्याकडे जास्त ड्रायफ्रूट्स नव्हते, त्यामुळे मी इथे फक्त बदाम टाकलेत. बदाम एक मोठे एवढे घेतलेले आहेत. तुम्हाला जर दुसरं काजू, अजून मनुके वगैरे काहीही टाकायचं असेल तर ते सगळे टाकू शकता. तर हे दोन्ही मी इथं थंड करायला ठेवले आणि त्याच्याबरोबरच मी इथे मखाने भाजते. ॲक्च्युली मखाने मी ह्याच्यामध्ये नाही टाकणार आहे. मखाने मला मनूसाठी पावडर करून ठेवायचे, म्हणून मी मखाने भाजून घेते आणि त्याची पावडर करते. तर त्यासाठी मी इथे मखाने हे घेते. जर तुम्हाला मखानेसुद्धा ॲड करायचे असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये मखाने ॲड करू शकता, ते अजूनच छान लागेल. मखाने भाजताना मखाण्यासाठी गॅस कमी ठेवायचा, नाहीतर मखाने करपतात. आणि मी इथे मखाने बॅचेसमध्ये भाजून घेतले, त्याची पावडर करून घेतली. मखाण्याबरोबरच जे मूग मी भाजून ठेवले होते, बदाम भाजून ठेवले होते, त्याचीसुद्धा पावडर करून घेतली. आणि ती जेवढी शक्य होईल तेवढी बारीक पावडर करायची आहे तुम्हाला. मी हे मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतली. जर तुम्हाला बाहेर घरघंटी असते त्याच्यावरती दळून भेटलं तर अतिउत्तम. तुम्ही त्याच्यावरती दळून घेऊ शकता. तर मी इथे मिक्सरवर ते सगळी थोडी करून ही पावडर केलेली आहे. तर मी पावडर करेपर्यंत आईने मला गूळ चॉप करून दिला. गूळ मी 1 किलो घेतलेला आहे. 1 किलो गुळातला थोडासा तुकडा काढून ठेवला, एकदम थोडासा, जास्त पण नाही. तर तो तुकडा साईडला काढून ठेवला की एकदम गूळ जास्त व्हायला नको. तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1 किलोला 1 किलो गूळ टाकू शकता. तर मी इथे तुपामध्ये पूर्ण लाडू करणार आहे. मी इथे तूप घेतलेलं आहे. हा अर्धा किलोचा डबा आहे, त्याच्यामधले 1 ते 2 चमचे मी वापरलेलं आहे. बाकीचं तूप अजिबात वापरलेलं नाही आहे. तर हे मी तुपामध्ये ही जी मुगाची पावडर केलेली आहे, भाजलेल्या मुगाची, ती मी भाजून घेणार आहे. ही पावडरसुद्धा मी पूर्ण एकदमच नाही टाकणार, तर थोडी टाकणार आहे, जेणेकरून ती पावडर सगळी भाजली जाईल. कारण जर मी पूर्ण एकदम टाकलं तर सगळं पीठ भाजलं जाणार नाही. ते थोडंसं कुठे कच्चं राहील, कुठे त्याला वाफ लागणार नाही, असं करणार आहे. आणि गॅस ह्या पावडर भाजतानासुद्धा मी स्लोच ठेवणार आहे, कारण तो जर स्लो ठेवला नाही तर पूर्ण ती पावडर करपून जाईल. त्यामुळं एकदम कमी ते मीडियम गॅसवरती ही पावडर भाजायची. पावडर भाजल्यानंतर पावडर भाजताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, एकदा ती हलवत राहायचं आणि ती तूप त्या पावडरमध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं. त्याच्या पहिले जेव्हा तुम्ही टाकणार त्यामध्ये एकदम गुठळ्या होतील, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं ते किती चांगलं मिक्स होईल ह्याची काळजी घ्यायची. त्याच्यामुळे जेवढं मिक्स करता येतील तेवढं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मी हे भाजताना पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये तूप वगैरे टाकलं की त्याचा कलर एकदम चेंज होऊन जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला हिरवा कलर झालेला लगेच दिसेल. भाजायचं कुठपर्यंत आहे, तर भाजताना एक गोष्ट मी लक्षात ठेवायचं की त्याच्यामधून एक फ्रेग्रन्स येतो. तो छान वास जोपर्यंत येत नाही तोपर्यंत भाजायचा आणि तोपर्यंत हलवायचा. तर ह्याचा कलर पण थोडासा चेंज होतो, थोडासा गोल्डन ब्राऊन असा कलर होतो. तो येईपर्यंत असं भाजायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे जास्त करपणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची. त्यामुळे ते सारखं हलवत राहायचं आणि जेवढं शक्य होईल तेवढं हलवत राहायचं. तर हे बघा, ह्याचा कलर कम्प्लिटली चेंज झालेला आहे.
तर इथपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे. आणि हे ना मी सगळं पूर्ण हे भाजून घेतलेलं आहे. आणि पूर्ण हे बघा थोड्या ह्याच्यामध्ये भाजून घेतले. पूर्ण एकदम नाही भाजलेलं आहे. हे सगळं कमी कमी बॅचेसमध्ये भाजलेलं आहे. ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकली. हे सगळं भाजता मी वेलची पूड करूनसुद्धा त्याच्यामध्ये टाकली. आता गूळ तुम्ही डायरेक्टसुद्धा पिठामध्ये टाकू शकता. म्हणजे डायरेक्ट पिठामध्ये गूळ टाकला तो एकदम हाताने स्मॅश करून घ्यायचा. हातानेच पिठाबरोबर स्मॅश करून घ्यायचा. तसेसुद्धा लाडू करता येतात. आणि जर तसे नसतील करायचे तर अजून तूप जे आहे ते तुम्ही तूप थोडंसं टाका. तूप टाकल्यानंतर गूळ त्याच्यामध्ये टाका आणि गूळ पूर्ण वितळून द्या. गूळ पूर्ण वितळला. गूळ वितळताना गॅस थोडासा फास्ट ठेवा, जेणेकरून गुळाचा पाक होणार नाही. आणि लक्षात ठेवायचं, गुळाचा पाक करायचा नाही. गुळाचा पाक केला तर लाडू कडक होतात. इथे दातांना चावले जात नाहीत किंवा दातांनी फोडले जात नाहीत. त्याच्यामुळे गुळाचा पाक न करता गूळ फक्त वितळवायचा, जेणेकरून ते लाडू सॉफ्ट होतील म्हणून. आणि मी गूळसुद्धा 2 बॅचेसमध्ये वितळून घेतला. एकदम गूळ ह्याच्यामध्ये हे करून घेतलेला नाही आहे. मी आधी थोडंसं तूप टाकलं आणि त्याच्या अर्धा गूळ टाकला आणि पुन्हा थोडंसं तूप टाकलं आणि पुन्हा राहिलेला अर्धा गूळ टाकला. असे करून मी 2 बॅचेसमध्ये गूळ वितळवून घेतला. गूळ वितळवताना मी गॅस फास्ट ठेवला आहे, कारण जर कमी गॅसमध्ये ठेवला तर गुळाचा पाक होतो. म्हणून मी गॅस फास्ट ठेवला आहे आणि गूळ वितळेपर्यंत हलवत राहिले, जेणेकरून खाली राहणार नाही आणि तूप आणि गूळ एकत्र होईल. कारण जेव्हा तुम्ही गूळ टाकता त्यावेळेस तूप एका साईडला जातं, गूळ खाली बसतो आणि तूप वरती येतं. त्याच्यामुळे जास्त करून मी ते हलवत राहिली. तर हा पाक हे गूळ वितळल्यानंतर ही गूळ जे आहे तो ह्याच्यामध्ये ओतायचा. जे आपण सारण तयार केले त्यात सारणामध्ये ओतायचा. माझा इथे गुळाचा पाक रेडी झालेला आहे आणि तो मी ह्याच्यामध्ये ओतते. हे ओतून झाल्यानंतर पटकन मिक्स करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर ते अशा प्रकारे शोषून घेतं आणि त्याचे लाडू करायचे. तर माझे 1 किलोचे एवढा मोठा टोप भरून लाडू झाले होते. खूप मस्त झालं आणि खूप छान लागतं. पण मी करायला कधी सुरुवात केली म्हणजे 2 वाजता मी करायला सुरुवात केली. माझं झालं आहे 5 वाजता. त्याच्यामध्ये मनस्वी 2 वेळा उठली, तिच्यासाठी 2 वेळा थांबली. बरं हे सगळं मिक्स करा, ते 2-3 बॅचेसमध्ये भाजा. बरं भाजायला पण खूप छान लागतं. पण लाडू खूप सुंदर झालेला आहे आणि हा तुमच्या मुलांसाठी प्रोटीनचा खूप मस्त स्रोत आहे. आणि दुसरं काही खाल्लं नाही ना तरी चालेल, पण हे एक लाडू सकाळचं त्यांच्या पोटात गेलं ना बस, बाकी काही नको. त्यांना नाश्त्याला म्हणलं तरी हे द्या, खूप छान लागतो. मनस्वी तर माझी खूप छोटी आहे, हा लाडू नाही खाणार. मी थोडासा तिच्या तोंडात घातला, तिला पण खूप आवडला. तुम्हीसुद्धा करून बघा, कसा वाटतो आहे ते सांगा, चवीला कसा लागतो ते सांगा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की हा लाडू कसा झाला आहे ते. आणि घरी नक्की एकदा ट्राय करून बघा. लाडू खूप छान लागतो, खूप म्हणजे खूपच सुंदर लागतो, खूप सुंदर लागतो आणि मला नक्की कळवा. स्टेप बाय स्टेप मी व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलेलं लाडू कसा बनवायचा, त्याच्यामध्ये गुळाचं मिश्रण किती, गूळ किती, सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तूप मी अंदाजे घेतलेले, पण अर्धा किलोचा जो माझा डब्बा होता तो कम्प्लिटली संपलेला आहे तिथे. त्याच्यामध्ये 1-2 चमचे मी फक्त तूप वापरले असेल घरातल्या वस्तूंसाठी, पण अदरवाईज तो अर्धा किलोचा डब्बा होता तो पूर्ण संपला. तुम्हाला तुपात नसेल करायचं, डालड्यात करायचं असेल तरी करू शकता, पण तुपात केला तर अतिउत्तम, अजून पौष्टिक. त्यामुळे तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.